मोठी आहे. काट काट उचल. ती पण एकदम चांगल्या साईज. तर चिच्च्या चांगल्या असा गुतलाय का तो निघूच शकत नाही. तर एवढे भेटलेत आणि ज्याला भेटलेलं नाही तो आता दुसऱ्यांचे मासे धावतोय. क्या दिन आ गए रे बाबा तेरे. नमस्कार मंडळी, मी भावेश शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका छोट्याशा चॅनलवर. आजची व्हिडिओ खूप भन्नाट असणार आहे, तुम्हाला आवडेलच. आणि आपली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर निघालो आम्ही मासे पकडायला. 3 जण आहेत, जयदेव आहे, रोहित आहे. त्याच्यानंतर आम्ही तोडून ठेवलेल्या काड्या घेतल्या, म्हणजे टोकराच्या गलसरी. मग गाडीवर निघालो. त्यांना सापण करायचं होतं, ह्या वळातून निघायचं होतं आम्हाला. तर आता चिखलातनं पण जायचं आपल्याला. गाडी तर पार्क केली, पुढे चिखल खूप आहे ना, म्हणून फायदा डिकीचा. रोहित आहे हा बघा, असं गल लावले. करून घे. आज खूप दिवसानंतर जरा पाणी कमी झालं आहे, पण ढग दिसत आहेत, म्हणजे काय कळत नाही काय होईल नक्की. नाही गुतत सर, थोडेफार तरी मासे भेटायला पाहिजेत माझा अंदाज तरी. आणि इकडे काड्या घेतल्यात आता सोलीत मस्तपैकी, म्हणजे एकदम प्रॉपर आपला गल रेडी करायचा, जायचं. एवढा वरतं का रे. तर आपले 200 सबस्क्रायबर व्हायला थोडेच सबस्क्रायबर बाकी आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चाललं आता कांडा, म्हणजे आपल्याला ज्याच्यावर समजेल आपल्याला का मासा गुतलाय तो आणायला चाललोय. माणूस आमचा पुढे कुठे आहे बघायला लागेल, त्यालाच माहिती आहे कुठे भेटतात ते. चिखल हे झाड आहेत ते. जिवंत झाड असून सुद्धा तो, विचार करा, पाण्यात तरतो. काय गुण आहेत त्याच्यात. आता ते कांडे आणले ते घेतो बांधून, म्हणजे कसं लवकर आपल्याला मासे पकडायला जायला. खूप लांब मस्तपैकी काठी घेतली ना, आता लांबच तंबूच बांधलाय. त्याला एक मस्त दगड बांधलाय का आता लवकर बुरायला जायला. नंतर वरतं राहिला तर मग मासे आपला गेंगूट खाऊन घेतील, गालाला काय लावले ते. आणि लांबच काटे आहेत, म्हणजे कसं लांबचा मासा लवकर भेटतो. उन्हाळी एवढा चांगला रस्ता असतो हा, पण आता पावसाला निसा चिखलच झालाय. पाणी पण ना चिखल पण, कंटाळा येतो अशा चिखलात चालायला, पण नाईलाज आहे. पण पोरं आहेत ह्या झाडापासून लांब. आता सध्या त्याला काटे नाही आहेत, डेंजर. जे काड्या बनवतोय. किती भेटलं. अरे अजून आला नाही. त्या छोट्याने एक आणलेली गाडी, इकडे 2-3 टाकल्यात. बघू ना कुठे आहेत. हा पिशवी, कुठली पिशवी. गांडूल. बापरे, कधी आले मारुत. बारीक मसाले वैताग येत असते.
किती मासे भेटलेत. एक साईडची एवढी मोठी वाय आहे, म्हणजे अशा 3 आहेत. हे बघा इथे खाली दाखवतो. तर एवढे भेटलेत त्याला वाई चांगल्या साईजच्या. बघा सकाळपासून आल्यानंतर फक्त 3 वाई भेटलेत त्याला. आता आलाय पाणी, तर याची छोट्याची घेतली छत्री. चिखल बघा किती आहे. आता इथं एक मुलगा सापडलाय, तो एक मासेच पकडतोय. किती लागल्यात, ह्याचे पण गलज आहेत. कुठेत छत्रीत पातोऱ्याला नेतो का भाजी. पातोर याला पण मस्त साईजच्या लागलेले. यानी पण एवढी मोठी एक, अजून एक छोटी आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा ही एक आहे. पापलेट सुद्धा लागले त्याला. अजून एक लागलेली आहे. जयदादाच्या पण गळ्याला लागले असं वाटतंय. भरपूर कांदा खेचते. हो आता काय ते जयदादाला काय भेटताय का नाही काय नाही, खाऊन गेला. लेट झाला जयदादा. तर इकडे मित्राने एक पकडलेली आहे. थांब आलो. इकडे एक वाई लागलेली आहे. मोठी वाय आहे. काट उचल जाईल नाही तर घे. तर एक मोठी साईजची वाय रोहितला लाग, एकदम चांगल्या साईजची, चांगली कॅच केलेली गल. काढ. तर संध्याकाळ होत चाललेली आहे. आत्ता फक्त त्याला एक वायती अगोदर गुंतली ती ही तर ठेवली आहे. आणि पुन्हा गल आता टाकतोय तो, नाही गुंडाळतोय. कारण त्याला जो वेट लावला होता ना दगड, ती तुटून गेली. आणि आता प्लस इकडे दगडी नाही, पूर्ण चिखल आहे. तर थोडा उशीर पण झाला, म्हटलं मग नको. वातावरण जरा मस्त वाटत होता. म्हटलं आता काहीतरी लागायला पाहिजे. संध्याकाळ पण झाली, पण याला आता घाई झाली ती घरी जायची, कारण कामावर पण जायचं होतं. नाईटला बिचारा. आता काहीतरी त्याच्या गलाला लागले. आता बघू काय भेटते का. ना मासे पकडायला एवढा काय बोलतात संयम ठेवायला लागतो, कारण कांदा हिल्ला ना लगेच खेचला म्हणजे मासा गुतला असा नाही. बराच उशीर लागतो मासा गुतायला पण. नाही इकडचे मासे एवढे शातीर आहेत ना, म्हणजे काय बोलू. पहिले मस्त गळाजवळ नुसतं वरच्यावर टोचे मारतील, थोडा खातील. एकदम पटकन नाही खात. पटकन खाल्ला का पटकन गुततो ना. इकडे नाही बाई, हलू खातील. आम्हाला राहायला लागतं का उभा. एकदाचा गल खातो कधी ना, मी त्याला वरताव कधी. लागलेला पण शक्यतो गेला. पुन्हा एकदा असं वाटतं का वाय लागली.
तर चिच्च्या, चांगल्या साईजचा चिच्च्या. चांगल्या असा गुतलाय का तो निघूच शकत नाही. परत एकदा मस्तपैकी काहीतरी वाई सारखंच वाटते, कारण पटापट काढत असतो बघ ना. बरं काय भेटतंय ते रोहित, जाऊ दे खाऊ दे त्याला. वाय असेल तर काही टेन्शन नाही, पण चिच्या असला ना मग खाऊन पालतो. आता असं वाटत होतं का लागेल 100%, पण घरी जायचा पण वेळ झाला होता, कारण त्याला पण लवकर जायचं होतं आज. काय यार, एवढी मेहनत. हा तुटली काय कधी? माणसाला काहीच भेटलेलं नाहीये, काय फायदा नाही येऊन. यात आया है तू खाली हात जाएगा. इकडे ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे. आता घरी जायची वेळ झालेली आहे. रोहित निघालाय घरी, आणि ज्याला भेटलेलं नाही तो आता दुसऱ्यांचे मासे धावतोय. क्या दिन आ गए रे बाबा तेरे. यानी पकडलेली बाय. चलो, खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. नहीं, चलो आगे बढ़ो. तो आगे चल. तर अंधार पडलेला आहे, माणसं पण निघालीत घरी. त्यांना हे बघा काय दिसलंय. तुमच्याकडे काय बोलतात त्याला? तर हे बघा किती छोटे छोटे गाबुली माशांची. अंधार झालाय, गाडी घेऊन निघू आम्ही. ही रोहितची बाईक आहे. आलो ना, पाय धुवून घेऊ दे, खूप मासलेत. माझ्यात पण खूप मासे आहेत छोटे छोटे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल ना, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून खूप साऱ्या व्हिडिओ येणार आहेत.